बोला. आई काय सांगताल, तुम्ही कशासाठी आज इथं आलात? आम्ही केवायसी नाही आमच्यावाली. आम्हाला इकडे तिकडे आम्हाला बोलले आम्ही जा कलेक्टर ऑफिसला जा, तिथं तुमची केवायसी नाही झालेली. आम्ही केवायसी का आम्हाला केवायसी पाहिजे कशाचे केवायसी? लाडक्या बहिणीची. किती दिवसापासून बंद आहे? सक्रातीपासून बंद आहे आमची केवायसी झालेली नाही. आम्हाला सरकार तर पैसे म्हणतं सगळ्यालाच लाडक्या बहिणीला चालू आहे. आम्हाला नाही, आम्हाला सकाळच्या महिन्यापासून भेटली नाही. आम्ही मला केवायसीला आधार लिंक करा बोलले, आधार लिंक आमची झाली नाही. टायमाला आमची केवायसी बंद झाली. आम्हाला लाडकी बहीण बंद झालेली आम्हाला भेटत नाही. तुम्ही कुठून आलेत? आम्ही गडदे पांगरा. काय म्हणते मग मॅडम, कलेक्टर मॅडम भेटले का? नाही भेटल्या, ऑफिसला नाही भेटले. काय माहिती आहे सरकारकडे तुमची आता? आम्हाला केवायसी पाहिजे, आमची लाडकी बहीण चालू पाहिजे. काय नाव आहे तुमचं? सुनीता सुनीता मोहन खराब. दादा, तुम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयात आला, नेमकं तक्रार काय आहे, काय प्रकरण आहे? तक्रार महिलाची जी लाडकी बहीण योजना शासनाने काढलेली आणि ती लाडकी बहीण योजना जवळपास या जालना जिल्ह्यामध्ये हजारो महिला आहेत. या इथं जिल्हा अधिकाऱ्याकडे चक्र आणतात इथं, पण इथं लाडक्या इथं आल्याच्या नंतर चौकशी करतात आणि म्हणतात ते सांगतात केवायसीच नाही. तर मग आता हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल, एकनाथरावजी शिंदे असेल आणि सुमित्राताई पवार असते, आणि यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर केवायसीचे आदेश देऊन केवायसी करून त्या महिलाचा प्रश्न सोडवावा. तुम्ही आता इतके दुरून आले, काय म्हटले मग मॅडमला भेटले? मॅडम भेटलेच नाही आम्हाला. मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी आहे? मुख्यमंत्र्याकडे आमची एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर केवायसीचे आदेश द्यावा. ही केवायसी नसल्यामुळे महिलांचे मानधन थांबले का? थांबलेच ना, केवायसी नसल्यामुळे त्यांना पगारच पडा. लाडक्या बहिणीच नाही, नुसतं म्हणाला लाडक्या बहिणी पैसेच पडा. किती महिन्यापासून बंद आहे? ते सक्रातीपासून म्हणजे काय नाही तुमचं? भागवत कणके भांबेरी. काय सांगाल, जिल्ह्याभरात बऱ्याच महिला ई केवायसी साठी फिरत आहे, काय सविस्तर माहिती काय सांगाल? यामध्ये शासनाच्या वतीने मी इथं जिल्हा महिला बाल विकास अधिकारी इथं लिगल ॲडवायझर आहे. या ठिकाणी लाडक्या बहिणीचा चार्ज हा माझ्याकडे आहे. आल्यापासून मीच बघतोय. शासन निर्णय काढून परिपत्रक काढून आपल्याला लाडक्या बहिणीसाठी डिसेंबरपर्यंत ई केवायसीसाठी मुदत दिलेली होती. त्यानंतर शासनाने ज्याची ई केवायसी चुकलेली आहे त्याच्यासाठी देखील लिंक काढलेली होती. मग त्यामध्ये बऱ्याच जणांनी ती देखील केवायसी पूर्ण केलेली नाही आहे. आणि आज प्रशासनाच्या वतीने शासनाच्या वतीने मला तुम्हाला एवढंच सांगणं आहे की बाबा आज शासनाकडून किंवा वरिष्ठ स्तरावरून ज्यावेळेस आम्हाला ई केवायसीसाठी लिंक प्राप्त होईल किंवा एखादे आदेश येतील त्यानुसार आम्ही वृत्तपत्राआधारे आणि आमच्या पत्राआधारे ते आम्ही सर्व लाडक्या बहिणींना कळवतो की बाबा अशी ई केवायसीसाठी लिंक आलेली आहे, आपण ई केवायसी करून घ्या. सध्या ई केवायसीसाठी लिंक आलेली नाही आहे. मला आपल्या जालना जिल्ह्यातील सर्व जनतेला सांगू इच्छितो. कारण काय होतं आहे की बरेच जण जर तुम्ही ई केवायसीसाठी जर आमिषाला बळी पडत असताना कोणाच्या की बाबा इथं पैसे घेतात किंवा तुम्ही एवढे पैसे द्या आम्ही केवायसी करून देतो, तर असं काही कोणी करू नका. कारण ई केवायसीसाठी जर लिंकच नसेल तर ई केवायसी तुमची लाडक्या बहिणीची होणारच नाही. आणि जर कोणी तुम्हाला पैसे मागत असेल की बाबा तुम्ही एवढे पैसे द्या आम्ही तुमची ई केवायसी करून देतो, तरी देखील प्रशासनाला या ऑफिसला आपण कळवावं. त्यावर आपण तात्काळ ॲक्शन घेऊ. मी ॲडव्होकेट उमेश कुटे, विधी सल्लागार, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय, जालना. लाडक्या बहिणी म्हणते भाऊ आमचा आद्या बहिणी पैशावाल्या बहिणी ओळखल्या तरी बहिणी टाकून दिल्या, गरीबाला बाजूला टाकून गेल्या, जे भरपूर खातो त्याला. अर्ज द्यायची गरज नाही. अर्ज द्यायची जाऊन काही काय त्याच्या शेतीमध्ये जाऊन आम्हाला काय सुद्धा नाही.